नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी पालिकेत उपस्थित नसतात अशा आशयाचे आरोप काल नागरिकांच्या माध्यमातून झाले होते. त्या आरोपासंदर्भात काही पत्रकारांनी मुख्याधिकारी किंवा अधिकारी कर्मचारी यांची प्रतिक्रिया न घेता बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्या संदर्भात आमच्या चॅनलच्या माध्यमातून मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात. सर, काय सांगाल? काल काही नागरिकांनी आपल्यावर एलिगेशन केले की आपण नगरपालिकेत उपस्थित नव्हता किंवा अजून बाकी अधिकारी किंवा कर्मचारी नगरपालिकेत नाही आहेत. त्या संदर्भात आपण काय सांगाल? नमस्कार. काल आपल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे भुयारी गटार योजना जी आहे त्या संदर्भात आढावा बैठक होती. त्यामुळे मी जवळपास दिवसभर तिथेच होतो आणि त्या अनुषंगाने मी संबंधित माहिती पण खाली आमचे PNना आणि संबंधित कर्मचाऱ्यांना दिली होती. त्यामुळे शासकीय कामानिमित्तच मी ऑफिशियल ड्युटीवरच काल कलेक्टर ऑफिसला होतो आणि कलेक्टर ऑफिसला पण त्यानंतर गेलो, कारण जनगणना आणि SIRचे पण आपले आढावा चालले आहे. त्यामुळं कामावर नव्हतं असं म्हणता येणार नाही. प्रशासकीय कामानिमित्त आपल्याला वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयासोबत जावं लागतं, तिथे भेटी घ्यावं लागतात. काही अडचणी असतात, आपल्या काही अडचणी त्यांच्यासमोर सादर करावं लागतात. तर त्या अनुषंगाने आपला दररोज डे टू डे वर्कचाच भाग आहे. आणि दुसरा विषय जे आपले बाकी कर्मचारी उपस्थित नव्हते असे काही ॲलिगेशन झाले, तर आपल्याला माहिती आहे सध्या जनगणना आणि SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह प्रोग्राम जो रिव्हिजन प्रोग्राम आहे आपला मतदार याचा, त्यानिमित्त आपले जवळपास 90% कर्मचारी ऑन फील्ड आहेत. जवळपास आता जनगणनेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आपले 215 प्रगणक आहेत, जे आपण HLBसाठी प्रत्येक HLBसाठी आपण एक प्रगणक दिलेलं आहे. असे 215 कर्मचारी आहेत. त्या 215पैकी जवळपास 90% कर्मचारी हे नगरपालिकेचे आहेत. आणि जनगणना हे सर्वांनाच माहीत आहे, सर्व नागरिकांना माहीत आहे. हा टाईम बाउंड प्रोग्राम आहे. आपल्याला 1 महिन्यामध्ये हा प्रोग्राम कंप्लीट करायचा. त्याचा डे टू डे आपल्याला रिव्ह्यू मान्य जिल्हाधिकारी घेतात. त्यामुळे सर्व कर्मचारी ऑन फील्ड होते. दुसरा विषय इंजिनियरच्या बाबतीत बोलायचं तर राम सरगर हा माझ्यासोबतच भुयारी गटाच्या अनुषंगाने सोबत होता टेक्निकल असिस्टंटसाठी. आणि ज्या दुसरे 2 इंजिनियर आहेत, आपले शुभांगी हाके आहे आणि परत आपल्या गौरी चव्हाण मॅडम, त्या दोघी पण आपल्या BMचं आणि BCचं काम चाललं होतं, डांबरचं, त्या फील्डवर होत्या. त्यामुळे सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्या कामानिमित्त ते फील्डवर होते. त्यामुळं कर्मचारी नाहीत आणि काम बंद आहे असं आरोप करणं मला वाटतं चुकीचं. आणि माझी दुसरी एक विनंती आहे मॅडम आपल्या माध्यमातून, जेव्हा एखादी आपल्याला बातमी लावायची, संबंधित पत्रकारांनी आमची ही दुसरी बाजू त्यांनी बघितली पाहिजे किंवा आमच्याशी विचारणा झाली पाहिजे. त्यामध्ये काही चुकीचं असेल तर तुम्ही 100% बातमी लावण्याचा अधिकार तुमचा आहे, पण आमची बाजू पण त्यामध्ये कुठंतरी आली पाहिजे, ही अशी माझी आपल्या माध्यमातून सर्व पत्रकारांना विनंती आहे. काल काही बातम्या प्रसारित झाल्या, तर त्यांनी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता का? 1-2 पत्रकारांनी मला फोन केला. त्यांना मी सांगितलं पण की मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ऑफिसमध्ये काम आहे. तर 1-2 पण ज्यांनी बातमी लावली त्यांनी मला संपर्क नाही केला. मग त्यांना विनंती आहे माझी की कृपया आपण बातमी लावण्यापूर्वी माझी एखादी बाजू घेतली तर योग्य राहील. बरं, ती बातमी जेव्हा प्रसारित झाली तर त्याच्यामध्ये असं म्हणणं आलं की बाबा तुम्ही जे कोणी संबंधित व्यक्ती आहेत त्यांना रिप्लाय देत नाही असे आरोप त्यांनी तुमच्यावर केले. त्या संदर्भात काय सांगा? नाही, आपलं एक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपली कामं सुरू आहे. स्वच्छतेचं असो, बांधकाम विषयक असो, बाकी अतिक्रमणचे विषय असो, ज्यावेळेस आपल्याला कुठल्या लोकांचे नागरिकांचे मेसेज येतात त्यावेळेस आपण त्याच्यावर काम त्या विभागामार्फत काम केलं. पण तेवढ्यासाठी फक्त मुख्याधिकारी तिथे येऊन त्या जागेवर जाणं आणि त्यांच्यासोबत फोटोसाठी येऊन थांबणं हे मला काही योग्य वाटत नाही. शेवटी काम होणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या प्रत्येक आम्ही प्रश्नाला नागरिकांच्या, कोणी नागरिकांचा, सगळ्या नागरिकांच्या प्रश्नाला आम्ही ॲड्रेस करण्याचा 100% प्रयत्न करत असतो. मॅडम, आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.